के सपनों को सच करना चाहते हैं। हालांकि आपसे कोई उम्मीद नहीं है। कुछ लोग आकर यहाँ पे भारत माता की जय कह रहे थे, तो उनको मैं कह देना चाहता हूँ कि भारत माता की जय के बारे में अगर सही से किसी ने बताया है तो बाबा साहब भीमराव अंबेडकर हैं, जो कहते हैं कि किसी समाज की प्रगति को यदि आप जानना चाहते हैं तो वहां के महिलाओं की प्रगति को देखिए। बेशक लगाइए भारत माता की जय, हम भी आपके साथ मिलकर लगाएंगे, लेकिन बताइए कि हिंदुस्तान के अंदर महिलाओं के ऊपर जो अत्याचार किया जा रहा है उसके बारे में आप क्या कहना चाहते हैं। मोहन भागवत जी जो कह रहे हैं कि महिलाओं को घर से बाहर नहीं निकलना चाहिए, उसके बारे में आप क्या कहना चाहते हैं, ये सवाल हम आपसे पूछना चाहते हैं। नारों से देश नहीं चलता, वादों से देश नहीं चलता। देश चलाने के लिए आपके पास विजन होना चाहिए, और ड्रेस बदल लेने से लोगों का विजन नहीं बदल जाता। मैं कहना चाहता हूं, शांत हो जाइए, शांत हो जाइए, शांत हो जाइए, शांत हो जाइए, शांत हो जाइए। आपण नागपूरमधून ही थेट दृश्य बघत होतो। नागपूरमध्ये सध्या कन्हैयाचं भाषण सुरू आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 125वी जयंती आज असताना अभिवादन करण्यासाठी कन्हैया कुमार सध्या नागपूरमध्ये आलेला आहे। कन्हैया नागपूरमध्ये आलेला आहे, मात्र बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आज त्याची गाडी अडवली। त्यानंतर जिथे आता भाषण सुरू आहे तिथेही बजरंग दलाचे कार्यकर्ते गोंधळ घालताना दिसतात। काही वेळापूर्वी त्याने त्याचं भाषण सुरू केलं, मात्र या भाषणादरम्यान सुद्धा अनेकदा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला। थोड्या वेळानंतर असा गोंधळ तिथे उफाळून येतोय। आपण बघतोय पोलिसांची कुमक मोठ्या प्रमाणामध्ये आहे, तरीही गोंधळ सुरूच आहे। गोंधळ घालणाऱ्यांना बाहेर काढलं जातंय। कन्हैया कुमारच्या भाषणादरम्यान हा गोंधळ, कन्हैयाचा कार्यक्रम चालू असताना बजरंग दलाचा अशा प्रकारे राडा सुरू आपण बघतोय। नागपूरमधली थेट दृश्य। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 125वी जयंती आहे आणि त्यानिमित्तानं दीक्षाभूमी इथं कन्हैया अभिवादन करण्यासाठी गेलेला आहे। जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार याचा आता भाषण सुरू असताना हे आपण दृश्य बघत होतो। मोठ्या प्रमाणामध्ये आज नागपूरमध्ये अशा प्रकारे गोंधळाचे वातावरण आहे। एके ठिकाणी कार्यक्रमांची रेलचेल असताना दुसरीकडे कन्हैयाच्या भाषणादरम्यान अशा प्रकारे बजरंग दलाचा हा राडा सुरू आहे। भारत माता की जय या घोषणांवरून कन्हैया कुमारने सांगितलं की आम्ही भारत माता म्हणू, मात्र जे आता देशामध्ये चाललेलं आहे ते योग्य नाहीये। स्त्रियांच्या हक्कावर कशा प्रकारे गदा येते, स्त्रियांना सुरक्षितपणे बाहेर पडता येत नाहीये। फक्त घोषणा करून आणि आश्वासनं देऊन आपल्याला बदल करता येणार नाही, ड्रेस बदलून अशा प्रकारे आपल्याला वातावरण बदलता येणार नाहीये असं म्हणतात क्षणी तिथले बजरंग दलाचे जे कार्यकर्ते होते ते उठले आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली। आपण बघतोय पोलिसांची कुमक मोठ्या प्रमाणामध्ये तिथे आहे, त्याचप्रमाणे कार्यकर्ते सुद्धा आहेत। कन्हैयाच्या कार्यक्रमामध्ये अशा प्रकारे हाणामारी, भाषणादरम्यानच हाणामारीला सुरुवात झाली। बजरंग दलाचे कार्यकर्ते राडा घालतात। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे सध्या नागपूरमधून आपल्या बरोबर आहेत। अखिलेश, काही वेळापूर्वी आपण बघितलं कन्हैयानं भाषणाला सुरुवात केली आणि काही वाक्य तो म्हटला, त्यानंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा त्यांनी हाणामारीला सुरुवात केली। काय काय नेमकं होतंय सांगाल?
अनुपमा, प्रचंड गोंधळ नागपूरच्या धनगर नॅशनल कॉलेजमध्ये जिथे कन्हैयाकुमारची सभा सुरू आहे थोड्यापूर्वी प्रचंड नारेबाजी झाली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला आणि आयोजकांमध्ये आणि अभाविक आणि बजरंगाच्या कार्यकर्त्यांना तुंबळ हाणामारी देखील झाली होती. तो पूर्ण प्रकार थांबून एक 10-15 मिनिटात सभा सुरू झाली आहे आणि कन्हैयाकुमार भाषण सुरू असताना परत गोंधळ झालाय. अनेका व्यक्तींनी कन्हैयाकुमारकडे काहीतरी वस्तू फेकून मारली. ती बाटली सदृश्य काहीतरी वस्तू होती, ती नेमकी काय ते स्पष्ट नसलं. त्यानंतर प्रचंड गोंधळ परत एकदा सभा सुरू झाला आणि त्या माणसावर, त्या वस्तू फेकणाऱ्या माणसावर कन्हैयाकुमारचे कार्यकर्ते तुटून पडले, त्याला लाथा बुक्क्यांनी हाणून काढलं. पोलीस, RAF आणि बाकी ते दंगाविरुद्ध पोलीस पथक देखील आले, त्यांनी देखील त्याला त्या युवकाला प्रचंड मारले, काठ्यांनी मारला, त्याला बाहेर घेऊन गेले. पण या क्षणी या परिस्थितीमध्ये या कॉलेजमध्ये अतिशय गोंधळाची स्थिती आहे. पूर्ण अफरातफरी पूर्ण ठिकाणी माजली आहे. अजून कार्यक्रम थांबलेला आहे, कन्हैयाकुमारचं भाषण थांबलेलं आहे. मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे, स्टेजवर कन्हैयाकुमारचे कार्यकर्ते तैनात आहे. एकूण कोणालाही काय होणार आहे कळत नाहीये आणि या पूर्ण प्रकारामुळे सभा उधळली जाते की काय अशी चिन्ह निर्माण झाली आहे. काँग्रेसचे नेते देखील इथे आले आहेत, माजी खासदार किंवा राष्ट्रवादीचे माजी मंत्री हे देखील घटनास्थळी पोहोचले आहेत. पण अजूनही कार्यक्रमातला गोंधळ मात्र संपला नाहीये. आता सभा सुरू होऊन परत कन्हैयाकुमारचं भाषण सुरू होतं का त्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अखिलेश, आता हा कार्यक्रम सुरू आहे, कन्हैयाकुमारचं भाषण थांबलेलं आहे, मात्र काय एकंदरीत अंदाजे कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांची कुमक सुद्धा तिथे आहे, मात्र एकंदरीत काय अंदाजे काय हा कार्यक्रम पुढे असा सुरू राहणार आहे, कन्हैयाकुमारचं भाषण होणार आहे? अनुपमा, कन्हैयाकुमार भाषण द्यायची तयारी करतोय, त्यामुळे कदाचित त्याचं भाषण सुरूही होईल. पण महत्वाचं म्हणजे ह्या सभा सुरू झाल्यापासून 2दा देखील प्रकार घडले. पहिल्यांदा नारेबाजी केली आणि पूर्ण कार्यक्रम थांबवण्यात आला, हाणामारी झाली. आता खुद्द कन्हैयाकुमार वस्तू फेकण्यात आली. त्यामुळे असे प्रकार पुरत होऊ शकणार नाही अशी कुठली खात्री देत नाही. किंबहुना अशा प्रकार असू शकतात असं देखील असंच म्हणावं लागेल. त्यामुळे पोलिसांचा जरी फौजफाटा इथे असेल तरी या पूर्ण हॉलमध्ये मोठ्या क्षमतेने लोक इथे बसलेले आहेत आणि हॉलच्या क्षमतेपेक्षा दुपटीच्या संख्येने इथे लोक आहेत. त्यामुळे कुठल्या क्षणी कुठून आणि कसा गोंधळ होईल ते सांगता येत नाही. त्यामुळे पोलिसांपुढे या पूर्ण हॉलमधली किंबहुना या परिस्थितीमधली कायदेव्यवस्था कायम ठेवणे अतिशय महत्वाचं निकष कठीण काम आहे. त्यामुळे ते किती प्रमाणात यशस्वी ठरतात त्यावर त्या सभेचा आता यशस्वी होणं आता अवलंबून आलंय. तसंच राष्ट्रवादी आणि काँग्रेसही काही कार्यकर्ते तिथे उपस्थित असल्याचं कळते. काय नेमकं हे सगळं सुनियोजित पद्धतीनं झालेलं होतं का, आधीपासूनच हे ठरलेलं होतं का, काय एकंदरीत सांगतात ते? बजरंग दलनी आधीपासून इशारा दिला होता की आम्ही कन्हैयाकुमारला पाऊल ठेवू देणार नाही, नागपूरचे हातपाय तोडू, इतकं सांगतं की सभा उधळून लावू, हा स्पष्ट इशारा त्यांनी या कार्यक्रमाला सुरुवातीच्या आधीच दिला होता. यासोबतच त्यांनी पोलिसांना देखील निवेदन दिलं होतं आणि असे कुठलेही प्रकार झाले तर त्याची जबाबदारी पोलिसांची राहील असा देखील इशारा दिला होता. एकीकडे असं होत असताना या पूर्ण कार्यक्रमाला एकूणच कन्हैयाकुमारच्या दौऱ्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आधीपासून पाठिंबा दिलाय. ज्या प्रकारे दोन्ही पक्षांचे नेते मध्ये आमदार खासदार असतील, माजी मंत्री किंवा माजी खासदार असतील किंवा त्यांच्या विद्यार्थी संघटनेचे नेते असतील, ते सर्व नेते प्रारंभीपासूनच त्या सर्व आयोजकांच्या सोबत आहेत आणि त्यामुळे आता इथे या क्षणी माजी खासदार असतील किंवा माजी मंत्री असतील हे असल्यामुळे या पूर्ण कार्यक्रमाला काँग्रेसचं आणि या राष्ट्रवादीचं समर्थन असं म्हणायला हरकत नाही. पण त्यांचं समर्थन जरी असलं तरी ज्या प्रकारे या हॉलमध्ये लोक बसले त्यामुळे परत जर का तसा गोंधळ झाला तर सभेचं काय होईल हे मात्र सांगता खरंच कठीण आहे. खरे अखिलेश, आणि या क्षणी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आज खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती आहे आणि त्यानिमित्तानं विविध कार्यक्रमांची रेलचेल आज नागपूरमध्ये असणारे दीक्षाभूमीमध्ये अनेक जण आज दर्शनासाठी येतील, अभिवादन करण्यासाठी येतील. अशा वेळी कन्हैयाकुमारचे भाषण सुरू आहे आणि प्रक्षोभकरित्यानं जर भाषण होत असेल तर अनुचित प्रकार सुद्धा होऊ शकतो. त्या दृष्टीने आता पोलीस काही निर्णय घेतील का, हा कार्यक्रम थांबवायचा आहे किंवा पुढे तसाच चालू द्यायचा आहे? कारण दिवसभर कार्यक्रमांची अशाच प्रकारे रेलचेल असणार आहे, याचा परिणाम अशा कार्यक्रमांवर होऊ नये अशी किंबहुना सगळ्यांचीच अपेक्षा असणार आहे. काय याबद्दल बोलणं असेल किंवा संघाबद्दलचे कॉमेंट्स केले असतील किंवा ज्या प्रकारे ब्राह्मणवादाबद्दल जे बोलले असेल ते पूर्ण भाषण प्रक्षोभक होतं. त्यामुळे कुठेतरी अशी ती प्रतिक्रिया झाली असं म्हणायला हरकत नाही. पण जसं मगाशी म्हटलं की एवढ्या मोठ्या सभेच्या पेनी या पूर्ण सभेमध्ये कायदा कायम करणं हे पोलिसांचं मोठं आव्हान आहे आणि ते कशा प्रकारे करतात यावरच या सभेचं यशस्वी होणं अवलंबून आहे. आणि हा विद्यार्थी संघटनेचा जो नेता आहे कन्हैयाकुमार, आज दिवस असा आहे की आंबेडकरांची जयंती आहे, सगळे कार्यक्रम व्यवस्थित होत असताना किंबहुना आपल्या भाषणामुळे त्रास होऊ नये किंवा जे आज लोक तिथे ठिकठिकाणून येणार आहेत अभिवादन करण्यासाठी, विविध नेते सुद्धा तिथे उपस्थित असणार आहेत, तर आपल्या अशा भडकाऊ भाषणानं त्याच्यावर काही परिणाम होणार नाही ही
त्यांनी जबाबदारी घेणं खरं तर आता गरजेचं आहे. त्याच्यामुळे आता पोलीस याबाबत काय निर्णय घेतात किंवा हा कार्यक्रम पुढे चालू राहणार आहे का या बाबतीत आपल्याला काही वेळात कळेल. आपण बघतोय, प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूया, ही दृश्य आहेत नागपूरमधली. कन्हैयाच्या भाषणादरम्यान एकानं चप्पल भिरकावली आणि त्यानंतर मोठा राडा तिथे झालेला. आज सकाळपासूनच खरं तर कन्हैया येणार, यामुळे बजरंग दलांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्याची गाडी रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर ज्या कॉलेजमध्ये त्याचं आता भाषण सुरू आहे तिथेही बजरंग दलाचे कार्यकर्ते पोहोचले आणि हा कार्यक्रमादरम्यान पहिल्यापासून अडथळा आणण्याचा प्रयत्न बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यानंतर जेव्हा भाषण कन्हैया कुमारचं सुरू झालं त्यानंतर या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा तिथे प्रयत्न केला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.